नमस्कार मित्रमंडळींनो, तर आज आपण गावरान वांग्याचं भरीत याची रेसिपी पाहणार आहोत। सर्वप्रथम मी इथं एक गावरान वांग घेतलेलं आहे आणि हे वांग भरताचं वांग आहे। आता इथं हे मी वांग स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेत आहे। अशा प्रकारे हे वांग मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। या वांग्याला इथं आपण सुती कापडाने पूर्णपणे कोरडं करून घेणार आहोत। अशा प्रकारे हे मी वांग पूर्ण कोरडं करून घेतलेलं आहे। कोरडं केलेल्या या वांग्याला आता आपण इथं तेल लावून घेणार आहोत। हे अशा पद्धतीनं मी इथं या वांग्याला पूर्णपणे तेल लावून घेत आहे। त्यामुळे हे वांग आपल्यास भाजण्यास मदत होते तेल लावल्यामुळे। हे अशा पद्धतीनं मी याला तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावलेल्या या वांग्याला मी आता सुरीने छेद देत आहे। अशा प्रकारे वांग्याला आपल्याला सुरीने 2 प्रकारे छेद देऊन घ्यायचा आहे। असं छेद दिल्यामुळे वांगातून किडकाय की नाही हे पण आपल्या लक्षात येईल आणि वांग भाजण्यास मदतही होईल। छेद दिलेल्या वांग्याला आता आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅस फुलच ठेवायचा आहे। गॅस फुल असेल तर वांग छान प्रकारे भाजलं जाईल आणि वांग अर्धवट कच्चं काढायचं नाही, वांग पूर्णपणे भाजून द्यायचं। त्यामुळे भरताला छान टेस्ट येते। आलटून पालटून वांग पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीनं हे वांग पूर्णपणे भाजलेलं आहे। वांग थंड होत आहे तोपर्यंत मी इथे मध्यम आकाराचे 2 कांदे चिरून घेत आहे। हे अशा पद्धतीनं मी 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। इथे कांदे चिरून झाल्यानंतर मी कोथिंबीर बारीक चिरून घेत आहे। अशा पद्धतीने मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। इथे आता थंड झालेलं वांग मी सोलून घेत आहे। वरची साल मी सोलून काढत आहे। हे अशा पद्धतीने वांग्यावरची वरची साल पूर्णपणे सोलून काढायची आहे। वांग पूर्णपणे थंड झाल्यानंतर वरची साल सोलून काढायची आहे, म्हणजे वांग छान प्रकारे सोललं जातं। हे अशा पद्धतीनं माझं पूर्णपणे वांग सोलून झालेलं आहे। त्या आपण भरतासाठी लागणारं साहित्य पाहूया। थोडीशी हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, कांदा आणि कोथिंबीर आपण इथं घेतलेली आहे। सोलून घेतलेलं वांग आता इथं आपण चांगल्या प्रकारे चमच्याने मॅश करून घेत आहोत। त्यानंतर मॅश केलेल्या वांग्यामध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, थोडासा गरम मसाला, आवश्यकतेनुसार लाल तिखट घालून हे मिश्रण आपण चमच्याने एकजीव करून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने हे मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये वरून कच्चा कांदा घालत आहोत आणि तो कच्चा कांदा आपण यात एकजीव करून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने मी कांदा घालून हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी वरून कोथिंबीर टाकत आहे। हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून झाल्यानंतर तयार झालेलं आहे आपलं पटकन होणारं वांग्याचं भरीत।